नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनापूर्वक स्वागत आहे। जेवायचं लागेल 500 एकदा नाही घेतले ते 5555 गेले वाघ इकडे तोंड करा यूट्यूब वर हे काय ना नाही काका काका तुम्ही वरतून पुढे काढून घ्या मागे सरकार जसं येईल तसं काय चालू आहे काय नाही। अरे पाहुणा मोर्या अरे सुनील बोस माल घ्या गोलूच्या डोरा जय भवानी पहिले पूजा पण केली गणपती बाप्पा चला बोलायला 1000 रुपये 1001 रुपया 1001 रुपया 1001 रुपया 1001 रुपया 1011 रुपया 3 गौतम करे। आज दिनांक 2 ऑक्टोबर आपण आलतो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, ग्राउंड वरती 2 ते 2.5 लाईन ट्रॅक्टरच्या आहे। तिकडे एक ट्रॅक्टरचं शेड फुल आहे आणि एक पिकअपची लाईन आहे फक्त, एक शेड अर्धाचे। टोटल आवक 400 ते 450 मध्ये आहे आणि 2 नग आज लाल कांद्याचे आलेले। बघू काय बाजारभाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। आज आपल्याला लाल कांद्याचं मुहूर्त बघायला मिळालं आहे मित्रांनो। आणि काय लाल कांद्याला बाजारभाव निघालाय, 2 नग आलेले होते उन्हाळ कांद्याचा आणि त्याच्यात लाल कांद्यामध्ये काय अंतर निघालंय ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। आणि याच्यात तुम्हाला पहिले ट्रॅक्टरचा लिलाव दाखवले, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव आहे। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की 2 लाल कांद्याचे नग होते त्यांना काय बाजारभाव भेटलाय आणि आपल्या गोल्टी खाद 1 नंबर सगळ्यांचा बाजारभाव आपण व्हिडिओमध्ये सांगेल। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हायेस्ट सरासरी लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया मित्रांनो। ट्रॅक्टरच्या पहिल्या लाईन पासून सुरू केला आपण। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला हे कांदा? 1151। कुठला आहे कांदा? उंबरखेड 1151 1151 रुपीज। पुढे बघू काय भाव गेला दादा? 1126 रुपये 1126 रुपीज 1126। कुठले आता आपण? उंबरखेड। बर काय भाव गेलं? 860 रुपये जाईल। बघू शकतो तुम्ही 860 रुपीज गोल्टा साईजला आहे। कुठला आहे कांदा? खडकजाम। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेला काका? 1051 1051 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची।
कुठला आहे कांदा? कोकणगावचा कांदा 1051. पुढे बघू शकतो तुम्ही खादे मित्रांनो. काय भाव गेला दादा? 256. 256 रुपीज. 256. कुठले दादा आपण? मुखेड. बर बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1100 रुपये. 1100 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? पिंपळगाव बसवंत. बरं पुढं बघू 881 रुपये गोल्ट आहे. बघू शकतो तुम्ही 881 रुपीज. कुठले दादा आपण? चिंचखेड. बरं शेजारी कोण इकडं? काय भाव गेलो? 1130 रुपये. 1130 रुपीज. बघू शकतो तुम्ही 1130. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. बरं पुढं बघू शकता गोल्ट आहे. काय भाव गेलं? 900 रुपये जायले. कुठले दादा आपण? दिंडोरीचा माल आहे. बरं 900 रुपये जायले. ठीक आहे. 1051. 1051 रुपीज. कुठला कांदा? पिंपळगाव 1051. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1000 किती? 1003 रुपये जायले. 1003 रुपीज. कुठले दादा आपण? पिंपळगाव. बरं 900 रुपये जायले. 900 जायले. 900 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी 900 रुपीज. कुठले काका आपण? बेड ना. ठीक आहे. 900 रुपये जायले. पण बघू शकतो तुम्ही 900 रुपये. 900 रुपीज. कुठले? जोपूळ ना. बरं ठीक आहे. 900 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती जायले? 1022. 1022 रुपये जायले. 1022 रुपीज जायले. कुठला आहे हा कांदा? उंबरखेडचा कांदा आहे. बरं बघू शकतो तुम्ही सुपर गोल्ट आहे मित्रांनो. काय भाव गेलो? 935 रुपये जायले. 935 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं बोपेगाव ना. ठीक आहे. सुपर कलर आहे. बघू शकतो तुम्ही सुपर माल आहे. काय भाव गेलं? 1580 फक्त. काहीच नाही. काय वाटत होतं तुम्हाला किती जाईल असं? अपेक्षा काय होती आज? 2000च्या पुढं. हा माल पण तसं आहे. बरोबर आहे. सुपर माल आहे. कलर आहे. एक साईज माल आहे पूर्ण. बरं बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. किती माल आहे अजून? संपलं. बरं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1280 रुपये. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं पुढं बघू बियाणं कोणतं होतं त्याचं? परसात काठळे दिगर ना. ठीक. काय भाव गेलं? 1262. 1262 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? जयदर खटकी. बरं बियाणं कोणतं होतं त्याचं? परसातचं बियाणं आहे. बरं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 जायले. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? कोसवन ना. ठीक आहे. कोसवन. बियाणं कोणतं होतं दादा याचं? परसातचं बियाणं. किती शिल्लक असेल मला अजून? बरं ठीक आहे. 2-3 ट्रॅक्टर. पुढं बघू मित्रांनो. पहिल्या लाईन पासून पहिला नग आहे. बघू शकतो तुम्ही लाल कांद्याचा गोल्ट आहे. किती गेला? 1011 रुपये. 1011 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? बरं पुढं बघू शकतो क्वालिटी. लाल कांदा आहे. दुसरा नग घ्या. काय भाव गेला? 1151. 1151. बरं कुठला आहे कांदा? बरं 1151. 1051 रुपीज. तर आता इथून पुढं उन्हाळा कांदा मित्रांनो. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलाय दादा? 1152 जायले. 1152 रुपीज. बघू शकतो तुम्ही 60-65 साईज आहे. कुठला आहे कांदा? पालखेड मिरचीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं काकायचं? आंबरचं बियाणं आहे. माल किती शिल्लक असेल अजून? हा का. बरं ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1161 जायले. 1161 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं बघू शकतो बियाणं कोणतं होतं याचं? बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेलो? 1070 रुपये. 1070 रुपीज. कुठला आहे कांदा? वडळी नजीक. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. वडळी नजीक ना. ठीक. किती शिल्लक असेल अजून? आवरला का? बरं एखादी गाडी बाकी आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो?
1025 1025 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? भयाळी. बियाणं कोणतं त्याचं? बरं, घरगुती बियाणं. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200. कुठला आहे कांदा? नांदूर मधलेश्वर. बघू शकतो तुम्ही. साईज आहे 60 ते 65 साईज आहे कांद्याला. बियाणं कोणतं त्याचं? रेडपोरचं बियाणं आहे. माल किती शिल्लक असेल अजून? मला अजून आहे 10 एक ट्रॅक्टर. ठीक. काय भाव गेलं? 953 रुपये. 953 रुपीज. कुठला आहे कांदा? वनसगाव. ठीक. काय भाव गेलो? 1200 कम्प्लीट. बरं, पूर्ण 1200 जाईल. बघू शकतो तुम्ही. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? कुर्नोली. बरं, बियाणं कोणतं त्याचं? अच्छा, ठीक आहे. किती माल शिल्लक असेल? माल किती शिल्लक असेल? एकच ट्रॅक्टर आहे. बरं, ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1170 जाईल. 1170 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाई नाही. बरं, बियाणं कोणतं त्याचं? किती माल शिल्लक असेल अजून? 2 गाड्या भरतील. बरं, पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. कलर आहे, क्वालिटी आहे. काय भाव गेलो? 1253. सुपर कलर, क्वालिटी, मीडियम साईज आहे. हां, 1253 ना. 1253 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. आणि बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. किती शिल्लक असेल माल अजून? बरं, ठीक. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 930 रुपये. 930 रुपये जायले. कुठले रे दाद्या? तळेगाव. बरं, बियाणं कोणतं त्याचं? गावठी बियाणं आहे ना. ठीक आहे, तळेगाव. शिल्लक किती असेल कांदा अजून? 7-8 ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. मीडियम साईज आहे. पावडर लावली. काय भाव गेला? काय म्हणते? 1000 रुपये. 1000 रुपये. कुठला आहे कांदा? झोपूळ. बरं, 1000 रुपये.